ओके. सो आय होप माझा आवाज वगैरे येत असेल सगळ्यांना. फर्स्ट ऑफ ऑल गुड मॉर्निंग टू एव्हरीवन अँड थँक्स फॉर जॉईनिंग. सो आज आपण प्लेसमेंट रिलेटेड डिस्कस करणार आहे, म्हणजे इन जनरल की प्लेसमेंट कसं असतं, त्याच्यानंतर इंटरव्ह्यूज वगैरे आपल्याला कसे द्यायचे आहेत, आणि त्याच्यानंतर काय काय प्री रिक्विजिट्स आपल्याला यायला हवं. तर या सगळ्या गोष्टी आपण आज शिकणार आहोत. याच्या आधी पण मी खूप सारे सेशन्स वगैरे घेतले होते. त्याच्यामध्ये आय डिस्कस अबाउट की कोडिंगमध्ये आपल्याला काय काय यायला पाहिजे. ज्यावेळेस आपण बिगिनर असतो तर त्यावेळेस आपण कशा पद्धतीने तयारी करायला पाहिजे आय टी प्लेसमेंट्स किंवा इंटरव्ह्यूसाठी. त्याच्यानंतर जे आपण, म्हणजे तुम्ही BCS बॅकग्राऊंडचे असाल किंवा MCS बॅकग्राऊंडचे असाल किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असाल, तर त्यावेळेस आपण ज्यावेळेस कंपनीमध्ये जातो तर त्यावेळेस आपण सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणूनच त्याच्यामध्ये वर्क करत असतो. तर बॅकग्राऊंड आपलं कुठलं पण असेल, तर कम्प्युटरचा कोर्स आहे तर ज्यावेळेस तुम्हाला प्रोफाईल मिळणार आहे, तर त्या सगळ्या सॉफ्टवेअर इंजिनियर अशीच प्रोफाईल असते. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सेम, म्हणजे तुमचा कोर्स कुठला पण असू द्या, तुम्ही IIT असू द्या, NIIT असू द्या, त्याच्यानंतर मास्टर ऑफ कम्प्युटर सायन्स असू द्या किंवा बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स असू द्या, बॅचलर डिग्री इंजिनिअरिंग असू द्या तुमचं कम्प्युटरचं, तर सगळे तुम्ही एकदा कंपनीच्या आत गेल्यानंतर काय बनणार आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर बनणार. मग सॉफ्टवेअर इंजिनियर मध्ये पण मल्टिपल फील्ड्स येतात, की कुणी IT डिपार्टमेंटला जातं जिथं सॉफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉलेशन्स किंवा जे हार्डवेअर नेटवर्किंग रिलेटेड कामं असतात. काही जण डेव्हलपमेंटला जातात जिथं तुम्हाला डेव्हलपमेंट ओरिएंटेड काम असतात, म्हणजे रोज तुम्हाला कोडिंग वगैरे करायचं असतं. यू नीड टू अंडरस्टँड प्रॉब्लेम स्टेटमेंट अँड दॅट यू नीड टू इम्प्लिमेंट. तर ज्यावेळेस आपण कॉलेज लाईफमध्ये असतो तर आपल्याला या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, की आपल्याला समजलं पाहिजे की आपल्याला IT इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर नेमकी काय करायचं. तर याचा आन्सर काय की तुम्हाला तिथं गेल्यानंतर ज्या फील्डमध्ये तुम्ही ज्या टीममध्ये जाणार, तर त्याच्यानुसार तुमचं वर्क क्रायटेरिया चेंज होत जातो. जसं मी सांगितलं की आपल्याला IT मध्ये गेल्यानंतर IT सपोर्ट टीम असते, डेव्हलपमेंट टीम असते, तसंच इंजिनिअरिंग टीम असते, तसंच डेटा सेंटर ऑपरेशन टीम असते किंवा QA टीम असते, जे टेस्टिंग टीम असते. तर अशा पद्धतीने खूप सारे व्हेरियस प्लॅटफॉर्म तिथे मिळतात. अनालिटिक्स वगैरे सुद्धा असतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या अनालिटिक्स प्लॅटफॉर्मवरती काम करायला लागतं. तर इथं टेक्नॉलॉजी जी आहे तर ती बेस्ड ऑन युअर पोझिशन किंवा बेस्ड ऑन द क्रायटेरिया ऑफ दॅट कंपनी विल चेंज. याच्यामध्ये खूप सारे चेंजेस याच्यामध्ये होत असतात. तर हा क्वेश्चन ज्यावेळेस आपण स्टुडंट असतो तर प्रत्येक जणाला येतोच, की मी ज्यावेळेस प्लेसमेंट होणार किंवा ज्यावेळेस मी कंपनीमध्ये जाणार तर मला काय करायचं आणि मला काय काय यायला हवं, तर त्याच्यावरतीच आज आपण बोलणार आहे. याच्या आधी पण आय हॅव टेकन मल्टिपल व्हिडिओज ऑन दॅट और मल्टिपल सेशन्स ऑन दॅट. याच्या आधी सुद्धा मी खूप सारे सेशन्स त्याच्यावरती घेतलेत आणि त्याच्यावरती मी सेशन्स ते अपलोड करण्याचा पण प्रयत्न केलाय. टेक्नो मराठी विथ MW हे युट्यूब चॅनल आहे माझं, आणि डेऑप्स लवर हे एक दुसरं युट्यूब चॅनल, दॅट इज आय हॅव अपलोडिंग व्हिडिओज ऑन द डेऑप्स. तर सेशन्स घ्यायचा जो एरिया आहे तो आय एम जस्ट टेकिंग ॲज अ इंटरेस्ट. म्हणजे आय एम, फर्स्ट ऑफ ऑल माझं नाव महेश वाबळे आणि मी एका चांगल्या रिप्युटेड कंपनीमध्ये काम करतो, विच इज MNC कंपनी, आणि आय एम हॅव्हिंग 9+ इयर एक्सपिरियन्स इन IT इंडस्ट्री. तर याच्यामध्ये मी डेऑप्स, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट या एरियाजमध्ये काम केलं. तर आय एम हॅव्हिंग एक्सपिरियन्स इन ऑलमोस्ट ऑल टेक्नॉलॉजीज, की प्रत्येक IT च्या एरियामध्ये कसं कसं काम केलं जातं. आणि व्हिडिओच्या माध्यमातून किंवा युट्यूबच्या माध्यमातून मी हे सगळे सेशन्स अपलोड करण्याचा प्रयत्न करत असतो, ज्याच्यातून आय एम ऑल्सो हॅव्हिंग द मिडल क्लास बॅकग्राऊंड, आणि त्याच्यामधनं मी सगळं शिकत शिकत या सगळ्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचलो. तर जेणेकरून बाकीच्या मुलांना सुद्धा हेल्प होईल या दृष्टीने मी यूट्यूब चॅनल चालू केला होता बिफोर 3 इयर्स माझ्या मित्रांसोबत. आणि तो चॅनल चालू केल्यानंतर त्याचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पण मिळाला, की खूप सारे कमेंट्स त्याच्यावरती येत गेले. टेक्नो मराठी विथ MW हा मराठीमधनं चॅनल असल्यामुळे स्टुडंट्सला इझी समजण्यात समजायला लागलं
की कोडिंग नेमके काय असतं, किंवा आपल्याला सी लँग्वेज शिकायचंय किंवा C++ शिकायचंय किंवा जावा शिकायचं, तर आपण हे इझिली कसं शिकू शकतो. नॉट ओनली दिस कोडिंग लँग्वेज, MySQL, लिनक्स, डेव्हऑप्स, असे खूप सारे वेरियस टेक्नॉलॉजीज आपण हे नेटिव्ह मराठीमध्ये पण कसं शिकू शकलो, हा एक मेन अजेंडा होता त्या चॅनल मागे. आणि नाव इट्स हॅव्हिंग मोर सबस्क्रायबर्स आणि खूप सारे लोक ते बघतात. तर यूट्यूबच्या माध्यमातूनच मी हे सगळं ऍड करत जातो. तर याच्यामध्ये खूप सारे सेशन्स त्याच्यामध्ये आहेत. आय विल बी शोकेस ॲट एंड ऑफ दिस सेशन की तुम्हाला कुठले कोर्स करायचे आहेत. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस IT इंडस्ट्रीमध्ये जातो तर त्यावेळेस आपल्याला काय काय माहीत असणं गरजेचं आहे, किंवा हे जे कोडिंगचा जो प्लॅटफॉर्म आहे तर कुठली स्टेप्स आपण घेतली पाहिजे. C++, त्याच्यानंतर डेटा स्ट्रक्चर, जावा, MySQL, लिनक्स, पायथॉन, हे आपण कसं कसं शिकायचंय, किंवा काय काय गोष्टी आपल्याला यायला पाहिजे, कुठं काय आपल्याला पाहिलं पाहिजे. तर ज्यावेळेस आपण कॉलेज स्टुडंट असतो, म्हणजे BCS असू किंवा MCS असू, तर आपल्याला सुरुवातीचे 1-2 वर्ष तर समजतच नाही की आपण नेमकी काय करतोय, किंवा कोर्सेस आपले कुठले आहेत, किंवा आपल्याला हा कोर्स केल्यानंतर आपल्याला कंपनीमध्ये काय मिळणार. तर ह्या सगळ्या गोष्टी एवढा व्हिज्युअलायझेशन क्लिअर नसतं, आणि ते समजतं समजतं आपलं थर्ड इयर वगैरे संपतं, आणि नंतर MCS किंवा मास्टर डिग्री चालू होते, MCA सुद्धा किंवा इंजिनिअरिंग सुद्धा. तर शेवटचे जे वर्ष असतात, म्हणजे थर्ड इयर किंवा लास्ट इयर, याच्यामध्ये आपल्याला समजायला लागतं की आपण नेमकी कोर्स केलाय, त्याच्यानंतर आता आपल्याला कंपनीमध्ये जायचंय. त्याच्यानंतर कंपनीमध्ये जाताना आपल्याला फाईट द्यायचा, म्हणजे की इंटरव्ह्यूज वगैरे आपल्याला क्रॅक करायचे. खूप साऱ्या IT कंपन्या असतात, म्हणजे तुम्ही जर पुणे बघितलं तर पुण्यामध्ये जवळपास मोर दॅन 5,000 to 10,000 कंपनीज आहेत. याच्यामध्ये आपल्याला मग इंटरव्ह्यू देऊन आपल्याला प्रिपरेशन करायला लागतं. तर या प्रिपरेशन मध्ये आपल्याला काय काय यायला हवं, तर याच्यावरतीच आज आपण बोलणार आहेत. अँड आय एम प्लॅनिंग टू शेअर माय ओन एक्सपिरियन्स ॲज वेल, की कशा कशा पद्धतीने आपण हे केलं पाहिजे, किंवा तुम्हाला काय यूज केल्यानंतर कुठं चांगली हेल्प होऊ शकते, तर त्याच्यावरतीच आपण आज बोलणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला जे क्वेश्चन्स आहेत, तर इन केस यू आर नॉट एबल टू अनम्यूट अँड टॉक विथ मी विथ आस्किंग क्वेश्चन, तर यू कॅन ॲड इट दॅट इन चॅट, की तुम्हाला क्वेश्चन्स आहेत तर मग याचा आन्सर आपण कसं मिळवू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला काही टेक्निकल कोर्सेस पण दाखवणार आहे, की तुम्ही ते जर टेक्निकल कोर्सेस तुम्ही बघितले तर तुम्हाला त्याच्यामधनं खूप साऱ्या गोष्टी इझिली समजतील, आणि यू कॅन स्टार्ट विथ युअर इंटरव्ह्यू प्रिपरेशन. ज्यावेळेस आता इंटरव्ह्यू येतो, तर इंटरव्ह्यू मी एक माझा बॅकग्राऊंड देतो. तर म्हणजे मला 10th ला जवळपास 87% होते. त्याच्यानंतर 12th ला 76% होते. त्याच्यानंतर BCS ला आय वॉज इन डिस्टिंक्शन. MCS ला पण मी फर्ग्युसन कॉलेजचा स्टुडंट होतो, आणि तिथं पण मला जवळपास डिस्टिंक्शन होतं. तर हे सगळं असताना म्हणजे आपल्याला जरी फर्स्ट क्लास असला तरी पण आपल्याला चांगली कंपनी लगेच इमिजिएटली मिळेलच असं नाही. कंपनी ही सगळ्यात तुमचं जे नॉलेज आहे, म्हणजे टेक्निकली तुम्ही किती स्ट्रॉंग आहात, याच्यावरनं तुम्हाला कंपनीची प्लेसमेंट ठरते. तर टेक्निकली स्ट्रॉंग आहेत म्हणजेच काय, की मग तुम्हाला कोडिंग येत आहे का, तुम्हाला कम्प्युटर फंडामेंटल्स येत आहे का. कम्प्युटर फंडामेंटल्स म्हणजे कम्प्युटरची जी ओळख आहे ती तुम्हाला समजते का, लॅपटॉप, त्याचे रॅम किंवा हार्ड डिस्क, ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉलेशन, ऑपरेटिंग सिस्टीम कमांड्स, किंवा इंटरनल मेमरी मॅनेजमेंट, प्रोसेस मॅनेजमेंट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतात का, याला आपण काय म्हणतो, कम्प्युटर फंडामेंटल. लाईक कॅशे मेमरी वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा चालत आहेत, सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन कसं चालतंय, अनइन्स्टॉल करतो म्हणजे काय, ज्यावेळेस आपण एखादा प्रोग्राम रन करतो तर तो प्रोग्राम रन कुठं होतो, म्हणजेच काय की तो प्रोग्राम रॅमवर रन होतो, हार्ड डिस्कवर कधी प्रोग्राम रन होत नाही. हार्ड डिस्क इज जस्ट ॲज स्टोरेज. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, आणि हे एका दिवसात होत नाही. म्हणजे तुम्हाला खूप साऱ्या रात्री त्याच्यामध्ये अभ्यास करायला लागतो, खूप सारे पुस्तकं वाचायला लागतात, आणि हे सगळं केल्यानंतर मग ते तुम्हाला अचीव. आता मला सांगायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही लास्ट इयर किंवा सेकंड लास्ट इयरला असतात आणि तुमचं प्लेसमेंट वगैरे चालू होतं, तर आपण बऱ्याचदा कन्फ्यूज होतो की आता आपण काय करायचंय, किंवा इंजिनिअरिंगचे जे कोर्सेस आहेत तर ते कोर्सेस आपण कम्प्लीट करायचंय, तिथं डिस्टिंक्शन घ्यायचंय, की आपण प्लेसमेंटचा स्टडी करायचा. तर ह्या ठिकाणी माझं सजेशन काय राहील, की पेपर तर तुम्ही पास होणारच आहेत. थोडाफार तिथं अभ्यास करायचा, शेवटी शेवटी जरी केलं तरी तुम्ही तिथं अभ्यास करू शकता.
मी पण तेच करायचो की एक्झाम आले की त्या एक्झामच्या आदल्या दिवशी रात्री अभ्यास करायचो आणि मला डिस्टिंक्शन मिळायचं. तर पण प्लेसमेंटचा जो अभ्यास आहे तो तुम्हाला एका दिवसात करणं सोपं नाहीये. एक्झामचा अभ्यास तुम्ही एका दिवसात करू शकता, पेपर पास होऊ शकता, डिस्टिंक्शन मिळू शकता. बट प्लेसमेंट आणि इंटरव्ह्यू क्रॅकिंग इज नॉट अचिवेबल इन वन डे. याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे एफर्ट्स त्याच्यामध्ये टाकायला लागतात. तर मग एफर्ट्स कसे टाकायचे किंवा ही तयारी कशी करायची, आणि ही तयारी करत असताना जसं आपण बघतो की UPSC चे स्टुडंट्स ज्यावेळेस त्यांना IAS IPS व्हायचं असतं किंवा PSI MPSC मधनं आपण PSI वगैरे होतं, तर या सगळ्या गोष्टी करताना दे आर ऍडिंग मोर एफर्ट्स अँड इयर्स एफर्ट्स ते ऍड करतात. म्हणजे जवळपास तुम्ही बघितलं असेल की 5-5 वर्ष 10-10 वर्ष अभ्यास केल्यानंतर दे आर एबल टू अचीव दीज, आणि कुठंतरी त्यांना IPS IAS PSI हे पद मिळतात. आणि हे मिळाल्यानंतर त्यांचं जे पॅकेज असतं किंवा जी त्यांची काम करायची पद्धत असते तर ती एवढी इझिली नसते, बरोबर. आणि ते पॅकेज सुद्धा जर बघितलं तुम्ही, तर हायएस्ट पॅकेजेस वगैरे जर बघितलं तर त्यांना 2 लाख किंवा 1,50,000 अशा पद्धतीचे पॅकेजेस मिळतात. तर हे सगळं तुम्ही IT फील्डमधनं अचीव करू शकता किंवा हायर पॅकेजेस तुम्ही IT फील्डमधनं अचीव करू शकता का, तर येस, तुम्ही चांगल्या पद्धतीचे पॅकेजेस IT फील्डमधनं अचीव करू शकता आणि व्हेरी लेस एफर्ट. म्हणजे तुम्ही जर ॲज कम्पेअर टू UPSC MPSC जर बघितलं तर 5-5 वर्ष खूप सारा पैसा इन्व्हेस्ट करून, क्लासेस करून, टाइम इन्व्हेस्ट करून त्यांना काहीतरी मिळतं एक पद, बट त्याच्यासाठी त्यांनी 10,000 म्हणजे 10-10 आवर्स 15-15 आवर्स अभ्यास केलेला असतो, इयर्स अँड इयर्स. तर हे सगळं आपण कमी टाइम मध्ये IT मध्ये अचीव करू शकतो आणि एक रिपिटेटेड जॉब आपण त्याच्यामध्ये मिळवू शकतो. तर खूप साऱ्या कंपन्या याच्यामध्ये आहेत. पुण्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या चांगल्या कंपन्या आहेत, जसे की TCS, इन्फोसिस, कॅपजेमिनी. खूप साऱ्या चांगल्या चांगल्या कंपन्या त्याच्यामध्ये असतात आणि ह्या कंपन्या आपण टार्गेट करू शकतो, त्याच्यावरती प्रिपरेशन्स करू शकतो आणि आपण त्याच्यामध्ये जॉब चांगल्या पद्धतीने मिळवू शकतो. तर सुरुवातीपासून जर आपण प्लॅन केलं की मला ही कंपनी करायची किंवा ऍटलिस्ट या टॉप 10 कंपन्यांमध्ये जायचंय मला, तर मग मला काय यायला पाहिजे, मला फर्स्ट क्लास यायला पाहिजे का, मला डिस्टिंक्शन्स यायला पाहिजे का, किंवा मी कशामध्ये कमी पडतोय, मला प्रोग्रामिंग चांगलं येत आहे का, मला जर प्रोग्रामिंग येत नाही तर मग माझ्यासाठी दुसरे अपॉर्च्युनिटीज काय आहेत, किंवा मी प्रोग्रामिंग कसं लवकर शिकू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात तर दॅट इज समथिंग कनेक्टिंग डॉट्स. प्रत्येक गोष्ट एकमेकांवरती डिपेंडंट असते. जरी तुम्हाला टेस्टिंग करायचे तरी तुम्हाला डेव्हलपमेंट यायला पाहिजे. जरी तुम्हाला समजा IT सपोर्टमध्ये जायचे तरी पण तुम्हाला कम्प्युटर फंडामेंटल्स यायला पाहिजे. सिस्टीम तुम्हाला समजली पाहिजे, प्रोसेसेस तुम्हाला समजले पाहिजे. जे आपण म्हणतो ना की SDLC, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल, तर याच्यामध्ये डेव्हलपमेंट, टेस्टिंग, व्हेरिफिकेशन आणि मग पुढं प्रोडक्शन डिप्लॉयमेंट वगैरे वगैरे. तर ही सगळी प्रोसेस आपल्याला समजली पाहिजे. तर हे सगळं करत असताना आपण कशा पद्धतीने त्या गोष्टी अचीव करू शकतो याचा एक प्लॅन आपण प्रिपेअर केला पाहिजे सुरुवातीला. याचा एक आपण प्लॅन सुरुवातीलाच प्रिपेअर केला पाहिजे. आता ज्यावेळेस आपण इंटरव्ह्यूला जातो तर हे गरजेचं नाही की तुम्ही पहिल्याच इंटरव्ह्यू क्रॅक करणार. असं बऱ्याचदा होत नाही. झालं तर बेटर आहे की पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये जर तुम्ही क्रॅक केलं तर दॅट इज व्हेरी गुड, की पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला कंपनी मिळाली आणि त्याच्यानंतर तुम्हाला जॉब मिळाला. तर बऱ्याचदा असं होत नाही, म्हणजे कारण आपल्याला एक्सपिरियन्स नसतो. इंटरव्ह्यू कसा द्यायचा, कसं बोलायचं, कसे आन्सर्स द्यायचे, या सगळ्या गोष्टींचं जे अंडरस्टँडिंग आहे ते आपल्याला त्यावेळेस नसतं. तेवढी मॅच्युरिटी आपल्याला त्यावेळेस आपण कॉलेज स्टुडंट असतो आणि इंटरव्ह्यू फेस करतो तर आपल्याला नसतं. आपण बऱ्याचदा गडबडतो किंवा आपला कॉन्फिडन्स डाऊन असतो. आपल्याला क्वेश्चन्स असतात खूप सारे की इंटरव्ह्यूअर आपल्याला काय विचारणार आहे आणि त्याच्यानुसार आपण थोडं नर्वस असतो. तर या सगळ्या गोष्टी एकाच दिवसात सॉल्व्ह होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागते. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर खूप सारं तुम्हाला त्याच्यामध्ये बोलायचं असतं आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस करत करत फेल्युअर बघत बघत तुम्हाला सक्सेसकडे तिथं जायचं असतं. तर पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही लगेच परफेक्ट आन्सर देणार आणि सिलेक्ट होणार असं लगेच होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी असायला लागतं किंवा तुम्ही तेवढे एफर्ट्स घेतलेले पाहिजे असतात. तर याच्यामध्ये खूप साऱ्या कंपन्या ज्यावेळेस येतात तर तुम्हाला इंटरव्ह्यूचे चान्स मिळतात आणि त्याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला बेस्ड ऑन तुम्हाला क्रायटेरिया, तुमचा जो फर्स्ट क्लास आहे किंवा तुमचं डिस्टिंक्शन आहे याच्यानुसार तुम्हाला ते सगळे क्रायटेरियाज नुसार तुम्हाला काय मिळतं की
इंटरव्ह्यूचा चान्स मिळेल. याच्यामध्ये इंटरव्ह्यूचा चान्स म्हणण्यापेक्षा त्याच्या आधी एक एक्झाम होते, ऍप्टिट्यूड एक्झाम. आणि त्या ऍप्टिट्यूड एक्झाम मध्ये काही कधी कधी मॅथमॅटिकल प्रॉब्लेम स्टेटमेंट्स असतात, कधी कधी ऑपरेटिंग सिस्टीम किंवा कोडिंग लेवलचे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स असतात जे आपण शिकलोय थ्रू आउट द कोर्स. ती ऍप्टिट्यूड आपण क्रॅक केली म्हणजे सगळ्यात आधी तर मेरिट वरती लिस्ट लागते की कुठले मुलं इलिजिबल आहेत. म्हणजे तुम्हाला जर फर्स्ट क्लास असेल तरच तुम्हाला इलिजिबिलिटी तिथं मिळते. बऱ्याचदा फर्स्ट क्लास असला पाहिजे किंवा डिस्टिंक्शन असलं पाहिजे, कारण तो एक तुमचा क्रायटेरिया जो आहे ऍज अ बिगिनर ज्यावेळेस तुम्ही कंपनीमध्ये जात असतात तर त्या ठिकाणी तुम्हाला तो क्रायटेरिया तिथं सॉर्ट होतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक्झाम द्यायला मिळते. तर हे सगळं दिल्यानंतर तिथे एक क्रायटेरिया लागतो आणि त्या एक्झाम मधनं तुम्ही पास झाल्यानंतर इंटरव्ह्यू तुमचा होतो. तर इंटरव्ह्यू मध्ये पण बऱ्याचशा कंपन्या एक किंवा दोन इंटरव्ह्यू येतात. प्लेसमेंटसाठी ज्यावेळेस तुम्ही बिगिनर असतात तर त्यावेळेस खूप सारे इंटरव्ह्यू होत नाही. ज्यावेळेस एक्सपिरियन्स लोकांचे इंटरव्ह्यू होतात म्हणजे ज्यावेळेस आमच्यासारखे लोक इंटरव्ह्यूला जातात तर त्या ठिकाणी त्यांचे 4-4, 5-5 राऊंड होतात. बट तुम्ही जर फ्रेशर असाल तर त्या ठिकाणी तुमचे जास्तीत जास्त एक टेक्निकल आणि एक HR राऊंड, तर असे 2 ते 3 राऊंड होतात. खूप डिफिकल्टीज त्याच्यामध्ये नसते. ऍज अ बिगिनर लेवलला त्यांना पण खूप सारे एक्सपेक्टेड नसतं. बट तरी पण आपण जे येतंय त्याच्यामध्ये आपलं परफेक्शन असलं पाहिजे. मग याच्यामध्ये कोडिंग असू द्या, तुम्हाला डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम प्रॉब्लेम्स असू द्या, लिनक्स अंडरस्टँडिंग असू द्या, कम्प्युटर फंडामेंटल्स असू द्या, MySQL किंवा दुसरे क्लाउड रिलेटेड टेक्नॉलॉजीज, तुम्ही जो प्रोजेक्ट करताय त्याच्यावरती सुद्धा खूप सारे क्वेश्चन्स तुम्हाला पडतात की यू दे आर एबल टू चेक यू की तुम्ही काय इम्प्लिमेंट केलंय, कसं इम्प्लिमेंट केलंय आणि कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन करताय. तर हे सगळं त्याच्यामध्ये होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला चेक केलं जातं की तुम्हाला खरंच कॉन्फिडन्स आहे का, तुम्ही खरंच त्याच्यामध्ये तुम्हाला समजताय का. जर C++ किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड विचारलं गेलं तर ते विचारतं की ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट कुठले, किंवा क्लास, ऑब्जेक्ट, एनकॅप्सुलेशन, इनहेरिटन्स, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये विचारल्या जातात. त्याच्यानंतर लिनक्स जर असेल तर ते विचारतात टॉप 10 कमांड सांगा, किंवा तुम्ही एखादी फाईल तुम्हाला लिस्ट करायची तर तुम्ही कसं सॉल्व्ह करणार. तर अशा पद्धतीचे व्हेरियस एक्झाम्पल्स किंवा क्वेश्चन्स त्याच्यामध्ये विचारतात. डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम ज्याच्यामध्ये लिंक लिस्ट, ट्री, स्टॅक, क्यू हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलं जातं, किंवा स्ट्रिंग वगैरे. तर सी, C++, जावा, पायथॉन हे मोस्टली कोडिंग रिलेटेड जर कंपनीज असतील आणि डेव्हलपमेंट प्रोफाईलसाठी जॉब असेल, डेव्हलपमेंट किंवा टेस्टिंग, तर दे विल बी एबल टू मोस्टली आस्क दिस क्वेश्चन्स ऑन दिस कम्प्युटर लँग्वेजेस. त्याच्यामध्ये लिनक्स वगैरे सुद्धा चांगला चेक होत. तर 3 जे एरियाज आहेत म्हणजे कोडिंग लँग्वेजेस, डेटाबेस अँड ऑपरेटिंग सिस्टीम, तर ह्या 3 एरियामध्ये तुम्हाला यायलाच हवं. म्हणजे 3 एरियाज जे आहेत तर ते कोर एरियाज आहेत फॉर एनी प्लेसमेंट स्टडीज. तर ज्यावेळेस ऍप्टिट्यूड एक्झाम होते त्याच्यानंतर तुम्हाला जो इंटरव्ह्यूचा राऊंड जातोय तर त्या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या गोष्टी यायलाच हव्या. ओके. तर इथं स्टडी करताना तुमचे प्रॉपर कन्सेप्ट तुमचे क्लिअर असायला हवे. ज्यावेळेस मी तुम्हाला सांगतो की तुम्ही प्लॅन करा की कुठल्या लँग्वेज मधले कुठला पॉइंट आपल्याला आला पाहिजे. तर C लँग्वेज आहे तर मग त्याच्यामध्ये डेटा टाईप, फंक्शन, पॉइंटर, ॲरे, खूप सारे स्टोरेज क्लास, डायनेमिक मेमरी अलोकेशन, स्ट्रक्चर, इनम, युनियन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे आल्या पाहिजे. C++ असेल तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट, इनहेरिटन्स, एनकॅप्सुलेशन, ॲब्स्ट्रॅक्शन हे तुम्हाला आलं पाहिजे. पॉलिमॉर्फिझम, व्हर्च्युअल पॉइंटर, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये इझिली आलं पाहिजे. जावा हा सुद्धा एक ट्रेंडिंग एरिया आहे. जे हायर पॅकेजेस असतात ते जावा आणि पायथॉन मध्ये मिळतात. तर तुम्हाला जर जावा आणि पायथॉन येत असेल तर त्याच्यामध्ये खूप सारं बेनिफिट मिळतं. ज्यावेळेस आता AI प्लॅटफॉर्म आहे किंवा ML प्लॅटफॉर्म आहे तर त्या ठिकाणी खूप पायथॉन हेवीली तिथं यूज केलं जातं. तर पायथॉन जर असेल तर तुम्हाला तिथं बेनिफिट मिळतं. त्याच्यानंतर टेस्टिंगचं जर प्रोफाईल असेल म्हणजे इंटरव्ह्यू टेस्टिंगच्या जॉबसाठी होत असेल. आता डेव्हलपर ज्यावेळेस कोड डेव्हलप करतो तर टेस्टर काय करतो, तो व्हेरीफाय करतो. डिप्लॉय करून तो काय करतो, व्हेरीफाय करतो. याच्यामध्ये मॅन्युअल टेस्टिंग, ऑटोमेशन टेस्टिंग असे 2 प्रकार असतात. आणि ऑटोमेशन टेस्टिंग मध्ये पायथॉन मस्ट आहे, म्हणजे पायथॉन लागतच. तर पायथॉन त्या ठिकाणी आलं पाहिजे.
तर या सगळ्या गोष्टी तिथं असतात. तर पायथॉन एक लॉंग रनिंग लँग्वेज आहे, म्हणजे पायथॉनसाठी खूप असा अल्टरनेटिव्ह अजून तरी आलेला नाही. पायथॉनमध्ये एपीआय डेव्हलपमेंट तुम्ही करू शकता, स्क्रिप्ट डेव्हलपमेंट करू शकता, एआय रिलेटेड डेव्हलपमेंट तुम्ही करू शकता, पार्सिंग किंवा प्रोसेसिंग रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्ही पायथॉन मध्ये अचीव करू शकता. पण इट हॅज सपोर्ट फॉर थाउजंड्स ऑफ लायब्ररीज. तर खूप साऱ्या लायब्ररीज आणि ओपन सोर्स टेक्नॉलॉजीज त्याच्यामध्ये सपोर्ट करतात, म्हणून पायथॉन हे खूप यूज केलं जातं. तसंच वेब बेस्ड प्लॅटफॉर्म असेल तर त्याच्यामध्ये अँग्युलर, त्याच्यानंतर जावा, स्प्रिंग या गोष्टी तिथं यूज होतात. तर हायर पॅकेज जर तुम्ही टार्गेट करताय तर तुम्हाला जावा आणि पायथॉन आलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर मायस्क्यूएल आलं पाहिजे, त्याच्यानंतर लिनक्स आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं यायला हव्या. तर हा जो प्लॅन आहे तर तो तुम्ही ज्यावेळेस शिकत असता तिथूनच तुम्ही स्टार्ट करा. तुम्हाला युपीएससी सारखं 14-15 आवर्स अभ्यास करायची गरज नाही. जर तुम्ही करत असेल तर वेल अँड गुड आहे, तुम्ही ते लवकर अचीव करू शकता. कारण प्रत्येकाचा जो आयक्यू पॉवर असतो तो वेगवेगळा असतो, आणि काही जणांना लवकर समजतं, काही जणांना उशिरा समजतं. तर आपण स्वतःला अनालाइज करा की आपल्याला आपण कुठं आहोत, आपल्याला काय काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे, आपल्या कमतरता काय काय आहेत, आपण कुठं बोललं पाहिजे. बऱ्याचदा एक प्रॉब्लेम होतो म्हणजे कम्युनिकेशन, हा सुद्धा एक महत्वाचा प्रॉब्लेम, की तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलता आलं पाहिजे किंवा मराठीमधनं तर इंटरव्ह्यू होत नाही, बट यू शुड बी एबल टू आन्सर क्वेश्चन. तर क्वेश्चनचे आन्सर करताना तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आधी क्लिअर असलं पाहिजे, की इंटरव्ह्यूवर काय विचारतोय. तर याच्यावरती सुद्धा तुमचा अभ्यास त्याच्यामध्ये चांगला असायला पाहिजे. तर याची सुद्धा तयारी करत चला. आरशासमोर तुम्ही बोला, किंवा ज्यावेळेस मी सुद्धा स्टुडंट फेजमध्ये येतो तर त्याच्यावरती मी खूप साऱ्या मुलांना शिकवायचो. अजून पण मी ते शिकवणं काही थांबवलेलं नाहीये. युट्यूबच्या माध्यमातून किंवा क्लासेसच्या माध्यमातून मी शिकवत चालतो. आणि मला पण म्हणजे खूप सारं असं बोलता यायचं नाही. ज्यावेळेस मी कॉलेज स्टुडंट्स होतो, आय वॉज ऑल्सो कमिंग फ्रॉम द अहमेदनगर न्यू आर्ट कॉलेज. आणि त्याच्यानंतर मग मार्क मार्क चांगले होते, ऍप्टिट्यूडला चांगले मार्क मिळाले, म्हणून मी फर्ग्युसन सारखं चांगलं फर्स्ट पुणे युनिव्हर्सिटी मधलं पहिलं कॉलेज जे आहे, म्हणजे आपण टॉप कॉलेज म्हणतो फॉर द प्लेसमेंट्स, तर ते मला मिळालं. पण तिथं गेल्यानंतर सुद्धा जे आसपासचा एरिया असतो तर सगळेजण चांगले बोलतात इंग्लिशमध्ये, बट आपल्याला काही येत नाही. तर मग हे कसं सुधारायचं, तर याच्यासाठी खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी तुम्हाला ट्राय करायला लागतात. तुम्ही शिकवत चाला, तुमच्या मित्रांना शिकवा, तुमचा ग्रुप बनवा, त्याच्यामध्ये शिकवा, अभ्यास करा, आणि ते शेअर करत चाला नॉलेज. तर त्याच्यामधनं तुम्ही खूप सारं स्वतःला इम्प्रूव्ह करू शकता. पर्सनॅलिटी तुमची डेव्हलप होत चालते, कम्युनिकेशन तुमचं डेव्हलप होत चालतं. आणि हे सगळं आयटी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तेच असतं. म्हणजे तुम्ही ऍज अन एक्सपिरियन्स जसं जसं तुमचा इन्क्रीज होतो तसं तसं तुम्हाला टीम हँडल करायला लागते, किंवा तुमच्या अंडर खूप सारे नवीन नवीन मुलं ऍड होत चालतात, त्यांना तुम्हाला शिकवायला लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला डेमो द्यायला लागतं, प्रेझेंटेशन द्यायला लागतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे फक्त अभ्यास किंवा आपण कोडिंग सॉल्व्ह करून किंवा वहीवरती प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करून हे सगळं होणार नाही. तर तुम्हाला ते पटवून देता आलं पाहिजे, तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे, तुम्हाला डेमो देता आला पाहिजे. तर ह्याची जी तयारी ही आतापासूनच चालू करा. आणि याचे व्हेरियस जे वेज आहेत की एक कसं याच्यावरती काम करायचं किंवा कसं इम्प्रूव्ह करायचं स्वतः, तर ते मी तुम्हाला सांगितलं की ग्रुप करा, शिकवत चाला, समजावत चाला दुसऱ्याला. जे कॉलेजमध्ये फेल स्टुडंट असतात त्यांना पास कसं करायचंय, त्यांना थोडं गाईड करत चाला, की तुम्हाला जर काहीतरी येतंय तर त्याला हेल्प होऊ शकते का, तुमचा प्लॅन जो आहे तो त्याच्यासाठी वर्क होऊ शकतो का. तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला खूप सारं काहीतरी मिळवून देणार असतं. हायर पॅकेजेस असेच मिळत नाही, तर खूप साऱ्या एफर्ट्स वगैरे तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायला. आता आयटी मध्ये जॉब मिळतो का, तर मिळतो, प्रत्येकाला जॉब मिळतो. फक्त काय आहे की पॅकेजेस जे आहेत तर ते कमी जास्त असतात. मग आपल्याला कमी पॅकेज पाहिजे की जास्त पॅकेज पाहिजे, किंवा आपली जी ग्रोथ आहे, करिअर ग्रोथ ही कशी असली पाहिजे, तर याच्यावरती थोडासा अभ्यास तुमचा तिथं असला पाहिजे. की कंपनीमध्ये जर तुम्ही आता बघितलं, तर एखाद्याचा कोर्स झालाय, ज्याचं एखाद्याचं इंजिनिअरिंग झालंय, तर प्रत्येक जण जॉब करतो, जॉब करत नाही असं नसतं. जॉब मिळतोच, बट त्याच्यामध्ये पण आपल्याला हवा तसा जॉब किंवा आपल्याला हवी ती कंपनी आणि आपल्याला हवा तो पॅकेज, हे कसं मिळवायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यात. तर याच्यासाठीची जी तयारी ही आपली सुरुवातीपासून असली पाहिजे. त्याच्यानंतर कॉलेज मॅटर करतं का, म्हणजे असा पण कधी कधी क्वेश्चन येतो की मी जिथं शिकतोय
माझं कॉलेज कुठंतरी रुरल एरियामध्ये आहे किंवा सिटीमध्ये नाही आहे किंवा तिथं कंपन्याच येत नाही. तर हे सगळं मॅटर होतं का इंटरव्ह्यूमध्ये? तर या असा पण क्वेश्चन येतो. याच्यामध्ये आपलं जे कॉलेज आहे, तर हे कॉलेज कुठं पण असेल आणि आपल्याला जर टेक्निकल नॉलेज असेल, तर टेक्निकल नॉलेज कधी पण तुम्हाला तिथं बेनिफिट मिळवून देतं. जर तुम्हाला ज्या एरियाज मी तुम्हाला सांगितलंय की कोडिंग एरिया, त्याच्यानंतर माय एसक्यूएल किंवा डेटाबेस एरिया आणि लिनक्स एरिया, हे जर आपल्याला चांगल्या पद्धतीने येत असेल तर आपण इझिली चांगली कंपनी टार्गेट करू शकतो. कारण ऑफ कॅम्पस खूप सारे होतात, त्याच्यामध्ये कंपन्यांच रिझ्यूम वगैरे घेऊन तुम्हाला तिथं एक्झाम आणि इंटरव्ह्यूजला बोलत असतात. तर तिथं सुद्धा तुम्ही क्रॅक करू शकता. जर नॉलेज असेल तर तुम्हाला कुठंच प्रॉब्लेम येणार नाही. पण कधी कधी कॉलेजमधून सुद्धा प्लेसमेंट्स वगैरे असतात, तर तो सुद्धा बेनिफिट ठरतो. म्हणजे कॉलेज चांगलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्लेसमेंट्स किंवा कंपन्या येत असतात आणि तिथं आपल्याला एक हेल्पिंग हँड मिळतो की तुम्हाला कुठं सर्च करायला लागत नाही. कंपन्या स्वतः कॉलेजला येतात आणि तिथं तुम्हाला इंटरव्ह्यू वगैरे द्यायला पाहिजे. तर जिथं जिथं कॉलेजमध्ये येतात तिथं तर तुम्ही प्लेस व्हायलाच पाहिजे. फक्त कंपन्या चांगल्या बघा. म्हणजे तो टेक्नॉलॉजी किंवा एरिया तो ग्रोईंग आहे का, आपलं फ्युचर ब्राईट होऊ शकतं का, चांगले पॅकेजेस आपल्याला मिळू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं हे पण असतं, म्हणजे एक वर्षानंतर तुम्हाला जर ती कंपनी आवडली नाही किंवा तुम्हाला पॅकेज जर सस्टेनेबल वाटत नाही, की कमी पॅकेज आहे किंवा जसं एक्सपेक्टेशन आहे तसं नाही, तर मग तुम्ही चेंज पण करू शकता. कारण हे सगळं प्रायव्हेट आहे, पब्लिक वगैरे सारखं नाही, नाही का, गव्हर्नमेंट जॉब सारखं नाही. तर याच्यामध्ये तुम्हाला जर टेक्निकल नॉलेज असेल आणि तुमचा जर अभ्यास असेल तर त्या ठिकाणी तुम्ही इझिली दुसरीकडे इंटरव्ह्यूज वगैरे देऊ शकतात. एक्सपिरियन्स मॅटर करतो. एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला त्या पण अपॉर्च्युनिटी खूप साऱ्या मिळतात की रिझ्यूम प्रिपेअर करून आपण इंटरव्ह्यूज वगैरे आपण देऊ शकतो. ओके. तर आय थिंक एक दोन क्वेश्चन्स पण आले चॅटमध्ये की टॉप कंपनीजमध्ये प्लेस होण्यासाठी काय प्रिक्विजिट आहेत आणि त्याचं प्रिपरेशन वगैरे कसं करायचं. तर आदित्य जाधवने हा क्वेश्चन विचारला. तर हेच मी सांगितलं की टॉप कंपनीजसाठी ना तुम्हाला डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम, लिनक्स, मायस्क्यूएल आणि कोडिंग लँग्वेजेस ज्याच्यामध्ये C++, जावा आणि पायथॉन हे तुम्हाला यायला पाहिजे. मग याच्यामध्ये तुम्ही बेसिक करून चालणार नाही. म्हणजे तुम्ही जस्ट सी मधलं व्हेरिएबल्स, डेटा टाईप आणि ॲरे वगैरे केलं तर म्हणजे सी लँग्वेज तुम्हाला येतं असं होत नाही. तर त्याच्यामध्ये पॉइंटर्स आलं पाहिजे, स्ट्रक्चर आलं पाहिजे, डायनेमिक मेमरी अलोकेशन आलं पाहिजे, स्टोरेज क्लासेस आलं पाहिजे. ओके. तर असे व्हेरियस तुम्हाला डिफिकल्ट लेवलचे प्रॉब्लेम स्टेटमेंट सुद्धा सॉल्व्ह करता आले पाहिजे. डेटा स्ट्रक्चर हा सुद्धा खूप मोठा एरिया आहे ज्याच्यामध्ये टॉप कंपन्यांमध्ये क्वेश्चन्स विचारले जातात की लिंक लिस्ट, त्याच्यानंतर स्टॅक, क्यू, ट्री, ग्राफ, हे जे डेटा स्ट्रक्चर्स आहेत ते विचारलं जातं. जावामध्ये मॅप वगैरे, चांगल्या मॅप किंवा सेट याच्या बरोबरचे प्रॉब्लेम्स डिफिकल्ट लेवलचे तुम्हाला विचारलं जातं, मल्टी थ्रेडिंग वगैरे एक्सेप्शन आहे. तर कोडिंग पायथॉन असेल तर डेटा फ्रेम, नमपी लायब्ररी वगैरे, तर हे सगळं तुम्हाला खूप डिफिकल्ट लेवलचे पण प्रॉब्लेम तिथं येऊ शकतात जे एक्सपिरियन्स लोकांना येत नाही. कारण टॉप कंपन्यांचं कसं असतं की त्यांना तिथं जाऊन तुम्हाला शिकवायचं नाही. काही छोट्या कंपन्या काय असतात की आधी घेतात कॅन्डिडेटला, कोर्सेस वगैरे असाइन करतात, त्यांना ट्रेन करतात आणि मग प्रोजेक्टवर देतात. पण टॉप कंपन्यांमध्ये तसं नसतं, की त्यांचं एक्सपेक्टेशन कसं असतं की तुम्हाला ते यायलाच पाहिजे. तुम्हाला नवीन नवीन गोष्टी तुम्हाला यायलाच पाहिजेत. तुम्हाला विदाऊट ट्रेनिंग या गोष्टी यायलाच पाहिजे. मग ते तुम्ही कसं अचू करणार? तर त्याच्यासाठी तुम्हाला ते आधीच ज्यावेळेस हायर करतात त्यावेळेस स्ट्रॉंग टेक्निकल नॉलेज वरती हायर करतात. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन होता, हा क्वेश्चन क्लिअर झाला आय थिंक. इफ नॉट यू कॅन आस्क अगेन. प्लेसमेंटची प्री काय असतं, म्हणजे ते ऑनलाईन कोणत्या थिंग्स मेंटेन ठेवाव्या लागतात. तर प्लेसमेंट प्री हेच आहे की प्रोजेक्ट तुमचे प्रॉपर असले पाहिजे, फर्स्ट क्लास तुम्हाला असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे आता मी टेक्निकल एरियाज सांगितले याच्यामधलं जे नॉलेज हे परफेक्ट तुमचं असायला पाहिजे. ओके. तर हे प्लेसमेंट प्री आहे. तर याच्यामध्ये कॉलेज आणि प्लेसमेंट, तर याच्यामध्ये प्लेसमेंट स्टडीजला तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे. कॉलेजमध्ये तुम्ही पास होणारच आहे, इंटरनल एक्झाम किंवा फर्स्ट क्लास तिथं तुम्हाला येतोच बऱ्याचदा. कारण तेवढा तरी स्टडी तुम्ही करू शकता सुरुवातीचे, म्हणजे शेवटचे 10-15 दिवस जरी कॉलेज स्टडीला दिला तरी पण तुम्ही पास होऊ शकता. बट प्लेसमेंट 10-15 दिवसात होत नाही. त्याच्यासाठी वर्ष 2 वर्ष तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायला लागतो. कारण इंटरव्ह्यू जरी 1 तासाचा असला तरी इंटरव्ह्यूअर इज जजिंग युअर एंटायर नॉलेज, जे तुम्ही
थ्रू आउट द कोर्सेस मिळवलेलं असतं. तर इंटरव्ह्यूवर तुम्हाला प्रॉपर त्या 1 तासात जरी जज करत असला तरी तो फक्त तुमचं 1 तासात किंवा रिसेंट नॉलेज बघत नाही, तर तो पूर्ण तुम्ही म्हणजे कसे आहात, कसं बोलताय, कसं प्रेझेंट करताय, तुमची कॅपेबिलिटीज काय आहे, तुम्ही किती पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किंवा लर्निंग ॲटिट्यूड तुमच्यात आहे, तुम्ही नवनवीन गोष्टी कशा फास्ट शिकू शकता, किंवा डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल तुमच्यामध्ये आहे का, किती फास्ट तुम्ही प्रॉब्लेम स्टेटमेंट अंडरस्टँड करताय आणि रिॲक्ट करताय. तर ह्या सगळ्या गोष्टी इंटरव्ह्यूअर चेक करत असतो. प्रोजेक्ट स्वतः तुम्ही केलाय का? बऱ्याचदा काय होतं की कॉलेज स्टुडंट्स असताना आपण इकडनं तिकडनं प्रोजेक्ट घेतो आणि ते प्रोजेक्ट आपण शोकेस करायचा ट्राय करतो. तर ते सगळं सुद्धा आपल्याला अवॉइड केलं पाहिजे. प्रोजेक्ट हा स्वतःच बनवत चला. मग सिनियर्स कधी कधी सांगतात की तुम्हाला प्रोजेक्ट हा कॉपी करा आणि तो कॉलेजमध्ये द्या. तर कॉलेजमध्ये तुम्हाला मार्क मिळतील, तुम्हाला भले डिस्टिंक्शन मिळेल, बट तुम्ही त्याच्यावर प्लेस नाही होऊ शकत. कारण जर प्रोजेक्ट स्वतः केलेला असेल तरच यू विल बी एबल टू गिव्ह आन्सर्स ऑन दॅट. तर प्रोजेक्ट तुम्हाला यायला पाहिजे. ओके सर, एनी अदर क्वेश्चन्स ऑन दॅट? आफ्टर दॅट आय वॉन्ट टू शोकेस की स्टडी कसा करायचा आहे, कुठून करायचा आहे, आणि मी जे काही स्टडी मटेरियल अवेलेबल केलंय तर त्यातून सुद्धा तुम्ही खूप इझिली चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता. तर तो पण मला एरिया दाखवायचा की युट्यूब्स वरती कुठले सेशन्स आहेत, कुठले कोर्स बघितले पाहिजे, त्याच्यानंतर जे ब्लॉग्स आहेत, त्याच्यानंतर स्टडी मटेरियल वगैरे तुम्हाला कुठून मिळू शकतं. तर या सगळ्या गोष्टी पण मला तुम्हाला दाखवायच्या. एनी क्वेश्चन्स तर त्याच्यामध्ये चॅटमध्ये तुम्ही विचारू शकता जर क्वेश्चन डाऊट असतील तर. आणि दुसरं पण की ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतंय की मला आता इंटरव्ह्यूचा तयारी करायचं आहे आणि मला कुठल्या तरी टेक्नॉलॉजीमध्ये चांगली तयारी करायची, मला त्याच एरियामध्ये जॉब करायचं, तर मग मी आत्तापासून काय काय स्टडी करू? किंवा मॉक इंटरव्ह्यूज वगैरे माझं होऊ शकतो का? मॉक इंटरव्ह्यूज म्हणजे टेस्ट इंटरव्ह्यू, की ऍक्च्युअल इंटरव्ह्यूच्या आधीचा तुम्ही एक मॉक ट्रायल करू शकता की इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन्स आल्यानंतर मी त्याच्यावरती आन्सर्स कसं देऊ शकतो. तर याच्यासाठी यू कॅन फील फ्री टू कॉन्टॅक्ट विथ मी फॉर एनी प्लेसमेंट रिलेटेड गायडन्स किंवा स्टडी मटेरियल रिलेटेड तुम्हाला काय हवं आहे तर तुम्ही माझ्याशी कनेक्ट करू शकता. आणि माझा जो नंबर आहे 9158093734, हा बऱ्याचदा युट्यूब किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती असतो. तर तिथं सुद्धा तुम्ही मला फ्रीली कुठं पण याच्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता. तर याच्यामध्ये आय विल डेफिनेटली हेल्प यू गाईज टू इम्प्रूव्ह मोर अँड बिल्ड युअर करिअर्स. तर याच्यामध्ये आणखी एक क्वेश्चन आला की फ्रेशर्सला अपॉर्च्युनिटी आहेत का? तर येस, फ्रेशरला अपॉर्च्युनिटी असते, कारण हे न थांबणार आहे नाही का. म्हणजे जुने इंजिनियर संपतात, नवीन टेक्नॉलॉजी चालू होतात, नवीन सॉफ्टवेअर्स आपल्याला बनवायला लागतात. तर आता जर तुम्ही बघितलं तर एक 2000 किंवा 2010चा काळ होता जिथं मेकॅनिकल इंजिनियर्स वगैरे खूप हायर केले जायचे, किंवा इलेक्ट्रॉनिक इंजिनियर CNTC जे ब्रँड होतं इंजिनिअरिंगचं ते हायर केलं जायचं जास्त. आणि कम्प्युटरला त्यावेळेस एवढं डिमांड नव्हतं, बट ते संपल्यानंतर आता कम्प्युटरला एवढं डिमांड आलं की कम्प्युटरच्या कोर्सेसला जागा भरतात इंजिनिअरिंग किंवा तुम्ही दुसरा असेल फील्ड. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर मुलांची चॉईस काय आहे किंवा मुलींची चॉईस काय की मला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचंय, मला IT मध्ये जायचंय, मला जॉब तेवढ्या चांगल्या लाईफस्टाईलचा असला पाहिजे. आता IT मध्ये जॉब करणं म्हणजे काय की लाईफस्टाईल, एक कंपनी असते आणि त्याच्यामध्ये त्याची लाईफस्टाईल वेगळीच असते IT च्या लोकांची, जी नॉर्मल आपण मेकॅनिकल इंजिनियर किंवा दुसरे जे आपण करतो डिप्लोमा किंवा दुसऱ्या गोष्टी सुद्धा, तर त्या करिअरमध्ये आपल्याला तेवढा लाईफस्टाईल नाही आहे, जी पॉझिटिव्ह लाईफस्टाईल म्हणतो आपण. तर ती IT मध्ये आहे. मग सगळ्यांची चॉईस आता काय झाली की IT फील्ड. आणि IT फील्ड एक ग्रोईंग आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये ML, त्याच्यानंतर आता चॅट GPT वगैरे AI वगैरे आलंय. तर याच्यामध्ये सॉफ्टवेअर्स वगैरे होतच चालतात. जसं तुम्ही बघितलं की मोबाईलला 2008ला आला अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम, आणि त्याच्यानंतर खूप सारं डेव्हलप होत गेलं. 1970ला C लँग्वेज आली, 1972ला जी टेनिस रिची वगैरे लोकांनी काढली. ऑपरेटिंग सिस्टीम सुद्धा पहिल्यांदा त्यावेळेस आली. लॅपटॉप मशीन्स हे विंडोज 7, विंडोज XP, विंडोज 2000, विंडोज 7, नंतर विंडोज 10, आणि आता 11. असे आपण खूप सारे विंडोजचे व्हर्जन पण बघितले जी मायक्रोसॉफ्ट बिल गेट्सने बनवलेले आहेत. त्याच्यानंतर आपण ॲपलचं पण बघतो, स्टीव्ह जॉब्सने मॅक ऑपरेटिंग सिस्टीम किंवा आता ॲपलचे जे मोबाईल्स येतात तर ते बनवलेत.
त्याच्यानंतर फेसबुकचं सुद्धा आपण बघतो की फेसबुक ऍप्लिकेशन कसं आलं आणि कसं ग्रोन झालं. तसंच आता ॲमेझॉनचं एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही की ॲमेझॉन एक पर्टिक्युलर प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला की कुठल्या गोष्टी आपल्याला बाय करायच्यात किंवा विकत घ्यायच्यात, तर त्या ठिकाणी आपण इझिली सगळं घर बसल्या करू शकतो. आत्ताचं एक्झाम्पल सुद्धा तुम्ही घेऊ शकता की झूम ऍप्लिकेशन कसं बनवलंय की वी आर टेकिंग ऑनलाईन क्लास, करेक्ट. म्हणजे ऑनलाईन मी तुम्हाला घर बसल्या डिस्कशन करू शकतो. अदरवाईज आपल्याला ऑफलाईन करायला लागत होतं आधी 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, ज्यावेळेस कोरोनाच्या आधी नव्हते झूम वगैरे ऍप्लिकेशन. तर त्या ठिकाणी ऑफलाईन क्लासेसच असायचे, म्हणजे आपल्याला तिथपर्यंत जायला लागायचं. तर त्या जाण्या येण्यामध्ये टाइम, तिथं राहण्यामध्ये मेंटेनन्स करण्यामध्ये खूप साऱ्या टाइम किंवा पैसा जायचा. तर हे सगळं इझिली अचिवेबल झालं. का झालं तर टेक्नॉलॉजी अँड कम्प्युटर वर्ल्ड, म्हणजे आय टी जे वर्ल्ड आहे याच्यामध्ये खूप सारा व्हेरियस चेंजेस होत गेलेत. खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज अजून सुद्धा आहेत. कंपन्या स्टार्टअप्स चालूच आहेत आय टी फील्डमध्ये. तर आणि याच्यामध्ये फ्रेशर्सची कमतरता भासणार आहे. म्हणजे जर टेक्नॉलॉजी आणि आपल्याला काहीतरी नवीन इन्व्हेंट करायचं किंवा जे नवीन शोध आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत किंवा नवीन सॉफ्टवेअर बनवायचे, तर तिथं फ्रेशर्सची कमतरता असणार आहे. बट कुठले टॅलेंटेड फ्रेशर्स, म्हणजे तुमच्याकडे क्वालिटी असली पाहिजे. अं, तर त्याच्यासाठी मग तुम्हाला त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी खूप साऱ्या आहेत. ओके, तर अभ्यास पण असला पाहिजे आपला. त्या लेवलचा अभ्यास आणि त्या लेवलचे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आपण सॉल्व्ह केले पाहिजे. तर याचा खूप सारा डेटा जो आहे तर तो मी मागच्या 2-3 वर्षामध्ये ऑलरेडी युट्यूबच्या आणि ब्लॉगच्या माध्यमातून ऍड केलेला आहे. माझे 2 युट्यूब चॅनल पण आहेत. एक टेक्नो मराठी विथ MW जे मराठीमध्ये आहे, आणि एक डेऑप्स लवर ज्याच्यामध्ये मी डेऑप्स क्लाउड टेक्नॉलॉजी रिलेटेड टाकत असतो व्हिडिओज, त्याच्यामध्ये अपलोड करत असतो. तर आय होप हा क्वेश्चन सुद्धा क्लिअर झाला असेल. फ्रेशर्सला अपॉर्च्युनिटी आहेत का, तर याचा आन्सर काय, फ्रेशर्स आहे, बट तुम्हाला नॉलेज पण त्या लेवलचं असलं पाहिजे. ओके. आता जर तुम्ही जस्ट परीक्षा पास होताय आणि तुम्हाला कम्प्युटर लँग्वेजेस किंवा कोडिंग टेस्टिंग याचा जो एरिया आहे, MySQL लिनक्स, हे जर तुम्हाला येत नसेल तर यू 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 विल ऑब्झर्व सम प्रॉब्लेम्स इन दॅट, करेक्ट. तर जर अभ्यास असेल तर आपण इझिली प्लेस होऊ शकतो त्या एरिया. Okay, I hope this answer is also clear. If anything apart from that, you guys can keep asking in chat. I will address these all questions. Okay. तर मला आणखी हे पण दाखवायचं आहे तुम्हाला की ज्यावेळेस तुम्ही स्टडी किंवा अभ्यास करत असतात, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कसा अचीव करायचा किंवा अभ्यास कसा करायचा. तर याच्यामध्ये व्हॉट आय विल रेकमेंड की आय हॅव अपलोडेड अराउंड 500 प्लस व्हिडिओज ऑन दिस माय चॅनल टेक्नो मराठी विथ MW. याच्यावरती मी बिगिनर, नॉट ओनली बिगिनर, म्हणजे एक्सपिरियन्स जरी असेल आणि त्यांना जर शिकायचंय किंवा त्यांना स्विच करण्यासाठी नॉलेज मिळवायचंय, तर त्या ठिकाणी इझी जो सोर्स असेल तर तो कसा असेल, तर त्याच्या ठिकाणी मी टेक्नो मराठी विथ MW या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज टाकलेत. मग त्याच्यामध्ये व्हिडिओ जे टाकलेत तर ते खूप साऱ्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीजवर टाकले. म्हणजे जर सी लँग्वेज शिकायचे तर सी लँग्वेज वरतीच तुम्हाला 100 ते 200 व्हिडिओ सेशन्स त्याच्यामध्ये मिळतील. त्याच्यामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या टॉपिक वरती तुम्हाला त्याच्यामध्ये क्वेश्चन्स आन्सरिंग आहे. म्हणजे बिटवाईज ऑपरेटर आहे, ॲरे आहे, पॉइंटर आहे, त्याच्यानंतर स्ट्रक्चर आहे, युनियन आहे, बेसिक सी प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आहे, लॉजिक बिल्डिंग्स आहे. तर असे खूप सारा एकाच लँग्वेजचे व्हेरियस प्रत्येक जे टॉपिक्स आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारं त्याच्यामध्ये इझिली अचीव करता येईल. खूप सारे कोर्सेस त्याच्यावरती आहेत, तर हे तुम्ही बघू शकता. म्हणजे खूप सारे प्लेलिस्ट त्याच्यामध्ये बनवलेले आहेत. ओके. मग डेटा स्ट्रक्चर असू द्या, सी लँग्वेज असू द्या, C++ असू द्या, तर खूप साऱ्या ज्या बॅचेस किंवा क्लासच्या माध्यमातून आपण जेवढं व्हिडिओज तयार करू शकलो तर त्या सगळ्या गोष्टी इथं अपलोड केलेल्या आहेत. तर तुम्ही घरी बसल्या बसल्या हे सगळं कोर्स जे आहेत तर ते शिकू शकता आणि त्याच्यामधनं तुम्ही खूप सारा नॉलेज घेऊन प्लेसमेंटसाठी त्याचा फायदा करून घेऊ शकता. कारण याच्यामध्ये ऑलरेडी खूप सारे टेक्निकल जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे याच्यामध्ये सॉल्व्ह केलेले आहेत आणि जे कंपनीजमध्ये यूज केले जातात. तर त्या रिलेटेडचे व्हिडिओज याच्यामध्ये आहेत. तर यू कॅन गो ऑन दिस प्लेलिस्ट टेक्नो मराठी विथ MW अँड लर्न
टॉपिक्स. तर बेसिक पासून सुरुवात करा. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला जावा शिकायचं असतं तर त्या ठिकाणी जावा म्हणजे एक 10th स्टेप आहे. म्हणजे मी बऱ्याचदा मुलांना सांगतोय की मुलं म्हणतात मला जावा सोपं वाटतंय तर मग मी फक्त जावा शिकणार, मी सी किंवा सी प्लस प्लस शिकणारच नाही. तर असं करू नका. ज्यावेळेस तुम्ही प्लेसमेंटचा स्टडी करताय, डायरेक्ट जावा शिकायला जाऊ नका. आधी सी लँग्वेज शिका, मग सी प्लस प्लस शिका, मग जावा शिका. तर सी लँग्वेज ही सगळ्यात आधी आली. तिला आपण मदर ऑफ ऑल प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतो. सी लँग्वेज वरनच त्याचे जे प्रॉब्लेम स्टेटमेंट होते ते सी प्लस प्लस मध्ये सॉल्व्ह केले गेले, जी बजाजने स्ट्रॉस्ट्रोकने आणली 1985च्या आसपास. त्याच्यानंतर मग जावा आला अजून 3-4 वर्षानंतर, जे जेम्स गॉसलिंग याने आणलं. तर जावामध्ये खूप सारे प्लॅटफॉर्म इंडिपेंडन्स किंवा प्रोग्रामचं आउटपुट आहे ते सगळीकडे रन होऊ शकतं, सेमच होऊ शकतं. याच्यासाठी त्यांनी जावा वगैरे लँग्वेज आणली. इंटरनेट हे जावाच्या लँग्वेज नंतर आलं, त्याच्या आधी इंटरनेटच नव्हतं. तर म्हणजे शेवटच्या 20-30-40 वर्षामध्ये कम्प्युटर फील्डमध्ये खूप साऱ्या गोष्टी झाल्या. म्हणजे लॅपटॉप तर आलाच, किंवा सगळ्यात आधी मोठे मशीन्स होते, मायक्रो प्रोसेसर्स वगैरे आले. त्याच्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये पण खूप सारे इनोव्हेशन्स होत गेले. ग्राफिक्स कार्ड वगैरे आलं जे एनव्हिडियाचं आहे. तर खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आल्या त्याच्यासाठी. मग सिक्युरिटीचा एरिया आला, ज्याच्यासाठी अँटीव्हायरस वगैरे आपण टाकतो. जे आता काल परवा एक इन्सिडेंट झाला की मायक्रोसॉफ्टचे मशीनच बंद पडले होते. तर म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये पण एक अपॉर्च्युनिटी बघू शकता की हे सगळं कसं अवॉइड करू शकतं. तर याच्यासाठी सुद्धा काही स्टार्टअप कंपन्या असतात की हे सगळं जे चालतं हे दॅट इज इंटरकनेक्टिंग डॉट्स, आणि आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये खूप सारे त्याच्यामध्ये नॉलेज असणं गरजेचं आहे. प्रत्येक एरियामध्ये शुड बी ऑलराऊंडर इन ऑल एरियाज. तर कम्प्युटर म्हणजे फक्त कम्प्युटर नाही आहे, किंवा आय टी म्हणजे फक्त आय टी नाही. तर कम्प्युटर लँग्वेजेस, ऑपरेटिंग सिस्टीम, डेटाबेसेस, सिक्युरिटी, तर असे खूप सारे एरियाज त्याच्यामध्ये. क्लाउड आहे, ज्याच्यामध्ये आता आम्ही कंपन्यांच्या लेवलला डेऑप्स किंवा क्लाउडवरती काम करत असतो. कोडिंग हा सुद्धा न संपणारा पार्ट आहे. म्हणजे जरी मी 10 वर्ष 9 वर्ष त्या फील्डमध्ये असेल तरी मला पण आज पण रोज कोडिंग करायला लागतंय. मग त्याच्यामध्ये पण बेस्ट कोडिंग रिव्ह्यूज वगैरे होतात. मग त्याच्यामध्ये टूल्स वगैरे असतात भरपूर सारे, सोनार क्यूब वगैरे. तर ते आपण स्कॅन करून रिझल्ट्स वगैरे चेक करू शकतो. तर हे मला सांगायचं काय आहे की तुम्ही ज्यावेळेस बिगिनर असतात तर हा जो पर्टिक्युलर स्टडी मटेरियल आहे या चॅनलवरचा, तर तो तुम्ही यूज करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे व्हिडिओज आहेत. सगळं टेक्निकल मटेरियल एकाच चॅनलवरती अवेलेबल आहे. अराउंड 500+ व्हिडिओज त्याच्यामध्ये आहेत. तर ते यूज करून तुम्ही अभ्यास त्याच्यामध्ये चांगला करू शकता. आता इथं प्लेसमेंट प्रिपरेशन स्टडीज मध्ये सुद्धा मी 40+ व्हिडिओ सांगितले, जे आजचं सेशन झालंय. तर तशाच प्रकारचं जे प्लेसमेंट रिलेटेड गायडन्स आहे त्या रिलेटेड सुद्धा व्हिडिओज मी याच्यामध्ये टाकले. की रिझ्यूम कसा बनवायचा, इंटरव्ह्यू मध्ये बोलायचं कसं, त्याच्यानंतर आपण स्टडी करताना आपल्याला लॉजिक डेव्हलपमेंट कसं बनवायचं. म्हणजे प्रत्येकाला असा प्रॉब्लेम असतो की मी प्रोग्राम पाठ करतोय का. म्हणजे जर मी तुम्हाला सांगितलं की राईट अ प्रोग्राम विच शुड बी रिव्हर्स युअर नेम, म्हणजे तुमचं जे नाव आहे ते रिव्हर्स झालं पाहिजे. तर याच्यामध्ये मग स्ट्रिंगचा जो प्रॉब्लेम आहे, स्ट्रिंग रिव्हर्स, तर हा जो प्रॉब्लेम आहे हा आपण पाठ करून आन्सर नाही दिला पाहिजे. याच्यामध्ये लॉजिक डेव्हलप झालं पाहिजे. तर लॉजिक डेव्हलप होण्यासाठी यू शुड बी क्लिअर विथ द कन्सेप्ट. छोटे छोटे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स तुम्ही त्याच्यामधनं घेत घेत त्याच्यामध्ये सॉल्व्ह करायला पाहिजे. तर कुठले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, कशा प्रकारचे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये आले पाहिजे, कशाची प्रॅक्टिस केली पाहिजे, प्रॉब्लेम्स ऑन नंबर्स, प्रॉब्लेम ऑन स्ट्रिंग, प्रॉब्लेम्स ऑन डेटा स्ट्रक्चर, प्रॉब्लेम्स ऑन स्टॅक, किंवा प्रॉब्लेम्स ऑन द लिंक लिस्ट, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. तर छोट्या छोट्या गोष्टींमधनच तुम्ही बिगर पिक्चर त्याचं बनवू शकता. आता बिल गेट्स किंवा हे जे मोठे सायंटिस्ट होते यांनी एका दिवसात ते सगळं बनवलेलं नाही. तर छोट्या छोट्या गोष्टींमधनं छोटे छोटे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत करत त्यांना तिथपर्यंत सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सिस्टीम हे सगळं बनवता आलं, लँग्वेजेस बनवता आले. मोबाईल जो आपल्या हातामध्ये दिसतो, किंवा झूम सॉफ्टवेअर जे आपण कुठल्या पण मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून आपण ऑनलाईन कनेक्ट होऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टी अशाच बनलेल्या नाही, छोट्या छोट्या गोष्टीवरनं बनल्या. तर तुम्हाला जे म्हणतो ना आपण, तुमचा पाया जो आहे तो क्लिअर असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरच त्याच्यावरती ते घर उभं राहणार आहे, किंवा ते मंदिर उभं राहणार आहे, त्याच्यावर कळस चढणार. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तो पाया जर क्लिअर असेल तर यू कॅन अचीव एनिथिंग. जर तुम्ही, जे मी सांगतोय की तुम्ही डायरेक्ट जावा शिकायला गेला किंवा डायरेक्ट पायथॉन शिकायला गेले, तर तुम्हाला त्या लेवलचं नॉलेज जे आहे ते तुम्हाला कमी मिळेल.
जर तुम्ही C++, जावा, पायथॉन असं जर पाथ फॉलो केलं तर तुम्हाला डिटेलमध्ये त्याच्या गोष्टी समजतील. अँड दॅट विल बी इनडायरेक्टली हेल्प यू टू ग्रो. ओके. तर हे चॅनल वगैरे बघू शकता. दिस कोर्सेस आर अवेलेबल फ्रीली. तर याच्यामध्ये हे वेल मेंटेन्ड आणि सगळं कोर्स वगैरे त्याच्यामध्ये आहेत आणि ऍक्सेस पण त्याचा इझिली तुमच्याकडे आहे. ओके, युट्यूबमध्ये. तसंच डेऑप्स लवर हा पण एक चॅनल आहे. याच्यामध्ये डेऑप्स ओरिएंटेड हे मोस्टली थोडंसं ॲडव्हान्स लेवलचं पण आहे तुमच्यासाठी. बट ज्यावेळेस तुम्ही स्टडी वगैरे करताय तर याच्यावरती पण 100+ 200+ व्हिडिओज आहेत जे क्लाउड, लिनक्स, डेऑप्स ओरिएंटेड आहेत. तर डेऑप्स हे नेक्स्ट लेवल आहे. ज्यावेळेस आपल्याला कोडिंग रिलेटेड सगळे येत आहे किंवा MySQL डेटाबेस हे सगळं समजतंय, तर डेऑप्स म्हणजे काय की आपण जे SDLC प्रोसेस आहे तर ते सगळं ऑटोमेट कसं करू शकतो, तर याच्यासाठी डेऑप्स एरिया येतो. तर याच्यामध्ये पण खूप सारा मोठा एरिया आहे, खूप सारे जॉब्स याच्यामध्ये. सध्या जर पाहिलं तर हायेस्ट पेइंग जे जॉब्स आहेत ते सगळे डेऑप्स वर्डमध्ये आहेत. म्हणजे डेऑप्स आणि AI हे दोन एरियाज आत्ताचे आहेत. तर याच्यामध्ये खूप सारे पॅकेजेस वगैरे अवेलेबल असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा हा ट्रेंडिंग एरिया आहे की या एरियामध्ये आपण जॉब केला पाहिजे का. तर बरेच जण स्विच करत राहतात. म्हणजे जरी जॉब करतायत तरी पण मी डेऑप्सला जाऊ शकतो का, मी टेस्टिंग करतोय तर मी डेऑप्सला जाऊ शकतो का. तर त्याच्यासाठी दे आर एबल टू लर्न डेऑप्स. तर डेऑप्स मध्ये पण खूप सारे टेक्नॉलॉजीज वगैरे आहेत, प्रोसेसेस आहेत. तर त्याच्यासाठी सुद्धा डेऑप्स लवर मी एक चॅनल याच्यामध्ये व्हिडिओज अपलोड करत असतो. हा कंटेंट सुद्धा इझिली अवेलेबल आहे अँड विथ इझी अंडरस्टँडिंग. तर तुम्हाला पण याच्यामध्ये जर काही जर शिकायचं आहे तर यू कॅन फील फ्री टू कनेक्ट विथ मी ऑन माय नंबर. तर नंबर वगैरे तुमच्याकडे आहे. आय थिंक देर इज वन क्वेश्चन ॲज वेल इन चॅट. डेव्हॉप्स मध्ये फ्रेशरला जॉब्स आहेत का, तर येस, डेव्हॉप्स मध्ये फ्रेशरला जॉब्स आहेत. कारण IT कंपन्यांमध्ये आता कसं आहे की सुरुवातीला मॅन्युअल डिप्लॉयमेंट्स वगैरे व्हायचं. म्हणजे कुठला पण कोड आपल्याला डिप्लॉय करायचंय तर आपल्याला ते मॅन्युअली करायला लागायचं. मग मॅन्युअली करायचं तर सगळा सेटअप्स बनवायला लागतो. सेटअप्स बनवलं तरी जर एखाद्या वेळेस लोड आला, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲमेझॉनचा एक्झाम्पल घेतलं, ज्यावेळेस म्हणजे ऑफर्स वगैरे असतात तर त्यावेळेस खूप सारे लोक ते यूज करत असतात. तर त्या ठिकाणी खूप सारा लोड आला तर आवर ॲप्लिकेशन्स किंवा सिस्टीम शुड बी हँडल दॅट. याच्यामध्ये मग आपल्याला स्केलिंग करायला लागतं. मग हे स्केलिंग करायचं म्हणजे परत जर मॅन्युअली करतोय तर आपल्याला सगळं मॅन्युअल सेटअप करायला लागेल. तर डेऑप्स मध्ये कसं आहे की विदिन क्लिक यू कॅन एबल टू अचीव दॅट बाय ऑटोमेशन. तर याच्यासाठी व्हेरियस टेक्नॉलॉजीज, टूल्स, क्लाउड, लिनक्स प्लॅटफॉर्म, जेनकिन्स, कुबरनेटीज असे डॉकरायझेशन, कंटेनरायझेशन थिंग्स सुद्धा त्याच्यामध्ये असतात. आणि डेऑप्स मध्ये फ्रेशर्सला सुद्धा जॉब मिळतात आणि चांगल्या लेवलचे जॉब मिळतात. थ्री डेऑपचे जे फ्रेशर्सचे जे पॅकेजेस असतात ते अराउंड 6, 7, 10 लाख पासून चालू होतात. 5+ त्याच्यामध्ये पॅकेजेस फ्रेशर्सला सुद्धा मिळण्याचे चान्सेस असतात. ओके. तर हे सगळं आहे. तर यू कॅन लर्न फ्रॉम दिस. अजून एक मला सांगायचं आहे की दिस इज ऑल्सो माय साईट. तर याच्यामध्ये ओके. तर याच्यामध्ये सुद्धा मी deopslover.com, तर याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला डेऑप्स शिकायला मिळेल. म्हणजे डेऑप्स कॅटेगरीमध्ये गेलं तर डेऑप्स मध्ये मिळेल. कोडिंग जर तुम्हाला शिकायचं तर C लँग्वेज, कोर जावा, लॉजिक बिल्डिंग असाइनमेंट्स, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं शिकू शकता. त्याच्यानंतर लिनक्स आहे. टेस्टिंग रिलेटेड तुम्हाला शिकायचे तर ते सुद्धा तुम्हाला इथं मिळेल. प्रत्येक जो सेटअप आहे तर त्या, आता सपोज टेस्टिंग आहे तर टेस्टिंगमध्ये ऑटोमेशन्स वगैरे टूल्स असतात. तर याच्यामध्ये सुद्धा खूप सारा कंटेंट जो आहे तो याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि व्हिडिओज सुद्धा त्याच्यामध्ये अ, आहेत सगळे. प्रत्येक सेशन्समध्ये त्याच्यामध्ये व्हिडिओज वगैरे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे ब्लॉग्स, तो इन्स्टॉलेशन कसं करायचं आहे, लर्न कसं करायचं आहे आणि त्याच्या रिलेटेड यूट्यूबचा व्हिडिओ किंवा जे व्हिडिओ ट्युटोरियल असणार आहे ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये शेवटी मिळेल. ओके. तर इथं जर बघितलं तुम्हाला तर इथं वरती पूर्ण त्याचं थेरॉटिकल कन्सेप्ट वगैरे आहे आणि इथं तुम्ही त्याचा ट्युटोरियल सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. तर हे प्रत्येक टॉपिकसाठी आहे. प्लेसमेंट स्टडीज मध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल हवं आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल C लँग्वेजचं तुम्हाला बघायचं तर यू कॅन गो हिअर अँड डाउनलोड इट.
डेटा स्ट्रक्चरचं पाहिजे तर तुम्ही इथून डाउनलोड करू शकता, गीटचं पाहिजे तर डाउनलोड करू शकता, डेऑप्सचं पाहिजे तर इथून डाउनलोड करू शकता. ओके, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथं इझिली अवेलेबल होतील. तर गुगल ड्राईव्हचा ॲक्सेस वगैरे आहे, तर तो तुम्ही डाउनलोड करू शकता इझिली. ओके, तर इथून डाउनलोड URL यूज करून यू कॅन एबल टू अचीव दॅट. जसं डेऑप्सचं शिकायचं तर डेऑप्सचं पण खूप सारं कंटेंट याच्यामध्ये आहे प्रत्येक टूल वाईज, तर ते तुम्ही बघू शकता. ओके, गीटचं शिकायचं तर गीट रिलेटेड सुद्धा खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. ओके, तर इथून तुम्हाला स्टडी मटेरियल इझिली अवेलेबल होणार आहे, तर हे पण तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर माझी गिटहबची प्रोफाईल पण आहे, ज्याच्यावरती मी कोडिंग असाइनमेंट्स ठेवतो. ओके, तर इथं जर बघितलं तुम्ही कोडिंग असाइनमेंट्स, याच्यामध्ये मी पूर्ण कोडिंग असाइनमेंट्स ठेवले. तर तुम्ही लँग्वेज, C++, जावा याच्यामध्ये पण खूप सारे कोडिंग आहेत, वेरियस टेक्नॉलॉजी म्हणजे सर्चिंग, सॉर्टिंग अल्गोरिदम, युनिक्स, लिनक्स, C++, असाइनमेंट्स वगैरे. तर हे सगळं तुम्हाला इथं इझिली अवेलेबल आहे. जर फॉर एक्झाम्पल सीचं घेतलं तर सी मध्ये प्रत्येक वेगवेगळ्या टॉपिक वरती याच्यामध्ये कन्सेप्ट आणि हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. तर फॉर एक्झाम्पल ॲरे, तर मग ॲरेमध्ये काय काय आहे, तर ॲरेमध्ये वन डायमेन्शनल ॲरे, मल्टी डायमेन्शनल ॲरे, ॲरे युझिंग मॅलॉक, कॅलॉक, रिअलॉक, जे डायनॅमिक मेमरी अलोकेशन आपण म्हणतो, तर हे सगळं तुम्हाला इझिली इथं मिळेल. तर हे सगळे प्रोग्राम जरी तुम्ही नीट केले, प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आणि कन्सेप्ट बाय युझिंग दिस गिट रेपो, तरी पण तुम्हाला खूप त्याच्यामध्ये तुमचा अभ्यास होणार. तर इथं 1,000 to 2,000 plus programs I have added for practice that can be also available with the public profile. You can just search Mahesh Wabre and coding assignments in the repository and search this and download this. Correct. फक्त याच्यामध्ये हा जो प्रत्येक कोड ब्लॉक घ्या आणि त्याच्यामधनं लर्न करत शिका, की C++ आहे तर सी इन सी आउट शिकायचं तर मग हा प्रोग्राम, क्लास शिकायचं तर हा प्रोग्राम, डेटा मेंबर्स किंवा डेटा टाईप शिकायचं तर हा प्रोग्राम. ओके, फंक्शन्स, ऍक्सेस स्पेसिफायर, असे व्हेरियस टॉपिक्स त्याच्यामध्ये आहेत. फ्रेंड फंक्शन, एक्सेप्शन हँडलिंग, तर खूप सारे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स त्याच्यामध्ये आहेत. नॉट ओनली C++, अक्रॉस व्हेरियस लँग्वेजेस. करेक्ट. तर हे तुम्हाला प्लेसमेंट स्टडीसाठी त्याच्यामध्ये उपयुक्त ठरेल. तर ब्लॉग्स, त्याच्यानंतर गिटहब आणि 2 यूट्यूब चॅनल, तर याच्यामधून तुम्हाला खूप सारा कंटेंट जो आहे तो त्याच्यामधून तुम्हाला इझिली अचिवेबल होईल आणि त्याच्यामधून अभ्यास करून यू कॅन अचीव युअर ड्रीम कंपनी, ड्रीम जॉब. ओके, तर प्लेसमेंट कसं करायचंय, अभ्यास कसा करायचा आहे, सोर्सेस कसे यूज करायचे, तर आणि कन्फ्यूज नाही व्हायचं. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आता मला अभ्यास करायचा आहे, तर मग मी कुठलं पुस्तक वाचू किंवा मी कुठलं युट्यूब चॅनल बघू किंवा मी काय काय वाचू, ह्याच्यामध्ये आपण बऱ्याचदा कन्फ्युज होतो. तर यू शुड हॅव युअर प्लॅन रेडी, की मला ही लँग्वेज शिकायची तर मी कुठं गेलो पाहिजे किंवा कुठल्या सिक्वेन्सने मी फॉलो केलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि हाच प्रॉब्लेम आय हॅव टू सॉल्व दॅट बाय युझिंग युट्यूब चॅनल किंवा ब्लॉगिंग. हे मी जस्ट एक इंटरेस्ट एरिया, टीचिंग एरियामध्ये इंटरेस्ट असल्यामुळं त्या सगळ्या गोष्टी तिथं मी वेल मेंटेन ठेवलेत आणि त्याच्यासाठी पण आय हॅव स्पेंड लाईक 2-3 years इन दॅट एरिया. म्हणजे ते असं एका दिवसात किंवा 2 दिवसात ते मेंटेन करता नाही आलं, तर ते सगळं मी त्या त्या पद्धतीने तिथं प्लेलिस्ट किंवा नंबरिंग वाईज टॉपिक्स वगैरे ठेवले, जे ॲज अ बिगिनर त्यावेळेस आपल्याला शिकायचं. आता पुढचा जो एरिया असणार म्हणजे पुढचे जे 20-30 years असणार, ते IT वर्डचे असणार आहे किंवा AI च्या रिलेटेड असणार आहे. तर तिथं आपल्याला खूप सारं अपॉर्च्युनिटी तयार होणार आहे. कम्प्युटर IT फील्डमध्ये खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी असणार आहेत. कारण फ्युचर ते आहे. म्हणजे तुम्ही कुठला पण एरिया बघितला ना आजचा, सिव्हिल इंजिनिअरिंग असू द्या, इलेक्ट्रॉनिक असू द्या, मेकॅनिकल असू द्या किंवा केमिकल असू द्या किंवा औषध मेडिकलचा असू द्या किंवा कम्प्युटर असू द्या, प्रत्येक ठिकाणी कम्प्युटर लागतो. प्रत्येक टीचिंग फील्ड असू द्या, प्रत्येक ठिकाणी काय लागतो, कम्प्युटरचा एरिया लागतो. तर मग या ठिकाणी जर आपल्याला त्या एरियामधलं नॉलेज असेल तर आपल्याला जॉब मिळवणं हे अशक्य नाही आहे. इझिली पॉसिबल आहे. फक्त तुम्हाला त्या स्टेप्स करायच्या आणि पुढचा काळ जो आहे तो फक्त कम्प्युटर फील्डचाच असणार. ओके, विदाऊट टेक्नॉलॉजी कुठलीच गोष्ट अचिवेबल नाही आहे. मेडिकलमध्ये पण तुम्ही गेला तिथं सुद्धा सॉफ्टवेअर असतंय, कपड्याच्या दुकानात गेला तिथं पण सॉफ्टवेअर असतंय, कुठं पण गेला तुम्हाला स्कॅन करायचंय तिथं पेमेंट गेटवे केलेला असतो. तर
प्रत्येक ठिकाणी म्हणजे जे तुम्ही बघताय विदाऊट सॉफ्टवेअर काहीच नाही. मोबाईलमध्ये सुद्धा आता सुद्धा आपण जे बोलतोय झूम, तर ते पण सॉफ्टवेअर्स वरती आहे. त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी कोड लिहिला आहे, त्याच्यासाठी सॉफ्टवेअर बनवलं. प्रत्येक ठिकाणी सॉफ्टवेअर्स आहेत. ओके, तर तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकता. जसं म्हणजे जे मार्क झुकरबर्ग वगैरे फेसबुक काढलं, तर तुम्ही तुमचं ऍप्लिकेशन पण बनवू शकता. ओके, जसे खूप सारे म्हणजे अर्बन क्लॅप किंवा खूप सारे नवीन नवीन सॉफ्टवेअर्स आले ज्याच्यामधून आपण काही पण ऑर्डर करू शकतो, आपल्या रिक्वेस्ट देऊ शकतो. ओला, उबेर, त्याच्यात पण सॉफ्टवेअर थ्रू आपण गाडी बुक करू शकतो, त्याच्यानंतर ट्रॅक करू शकतो. झोमॅटो आहे, ते पण ऍप्लिकेशन त्यांनी बनवलं. तर एक कुठल्या पण यूज केसेससाठी ज्याच्यासाठी मॅन्युअल गोष्टी लागत होत्या त्या गोष्टी ऑटोमेट करण्यासाठी काय बनवलंय, सॉफ्टवेअर बनवलं. आणि सॉफ्टवेअर कशात आलंय, मग कोडिंग थ्रू आलं. तर मग आपल्याला हे जर नॉलेज असेल तर आपल्याला आपला त्याच्यामध्ये फ्युचर ब्राईट करून आपण घेऊ शकतो. प्लेसमेंट स्टडी करून आपण आपल्याला हव्या त्या कंपनीमध्ये जॉब मिळू शकतो. Okay, so this is all about today's placement oriented lecture, where I have added all these details about how to do the study for the placement studies, where we should refer, which problem statements we need to be solved, what should be path there, correct? तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. स्टडी करताना प्रोग्राम्सचं महत्त्व, टेस्टिंगचं महत्त्व, ऑपरेटिंग सिस्टीम, मायस्क्यूएल, हे सगळे म्हणजे तुम्ही जर असं म्हणले ना की मला फक्त कोडिंग आवडतंय, मला मायस्क्यूएल, लिनक्स किंवा टेस्टिंग आवडत नाही, तर तसं नाही. दॅट इज कनेक्टिंग डॉट्स. प्रत्येक एरिया एकमेकावरती डिपेंड आहे. प्रत्येक तुम्हाला ऑलराऊंडरच राहायला लागणार आहे. जर तुम्हाला त्याच्यामध्ये विशेष प्रावीण्य किंवा एकदम काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायचे तर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि तिथपर्यंत जर जायचंय तर आपली तयारी जी आहे, ती त्या लेवलला असायला पाहिजे. तशा पद्धतीने असायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग आपण स्टडी मटेरियल काय रेफर करायचं आणि कसे सेशन्स वगैरे रेफर करायचं, त्या रिलेटेडच आजचा सेशन होता. तर इन केस यू हॅव एनी डाऊट, क्वेरीज, फील फ्री टू कॉन्टॅक्ट विथ मी ऑन माय नंबर 9158093734, जो प्रत्येक व्हिडिओच्या सेशनमध्ये पण असतो डिस्क्रिप्शनमध्ये, किंवा तुम्हाला इझिली व्हॉट्सअप चॅटवर वगैरे पण मिळून जाईल. I hope this session is helpful to you guys to understand about the placement studies. Okay. Yeah, any questions apart from that? क्वेश्चन्स वगैरे असतील तर विचारत चला. चॅटमध्ये टाका फक्त. ओके, क्लिअर आहे. तर बेस्ट म्हणजे तुम्ही एवढं जरी गेलं ना की सेशन्स प्रॉपर केले प्रत्येक सब्जेक्टचे, कारण 500 अवर्स यू नीड टू बी इन्व्हेस्ट इन दॅट. म्हणजे आता 500 सेशन्स त्याच्यामध्ये आहेत. टेक्नो मराठी विथ MW, तिथं तुम्ही 500 व्हिडिओज केले तरी पण तुम्हाला खूप सारं नॉलेज त्याच्यामधनं मिळणार आहे. त्याच्यानंतर गिटहब वरती मी सांगितलं की 1000 to 2000 प्लस कोड बेसेस आर देअर. तर त्याची प्रॅक्टिस करा. आणि तिसरं म्हणजे की स्वतःचा 1 ते 2 प्रोजेक्ट तुमचे स्वतःचे असले पाहिजे. कॉपी करू नका प्रोजेक्ट. स्वतःची कुठलं पण प्रॉब्लेम स्टेटमेंट्स घ्या, ज्याच्यामध्ये तुम्ही कुठले पण म्हणजे हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टीम, मेस मॅनेजमेंट सिस्टीम, स्कूल मॅनेजमेंट सिस्टीम, रेल्वे मॅनेजमेंट सिस्टीम, जे तिकीट ऑर्डर वगैरे करतो आपण ते. त्याच्यानंतर आता जे आपण सोसायटीज मध्ये असतं म्हणजे की सोसायटी मॅनेजमेंट सिस्टीम, त्याच्यामध्ये आपण इन अँड आउट करतो, तर त्या रिलेटेड मॅनेजमेंट, फेस डिटेक्शन किंवा बँकिंग रिलेटेड सॉफ्टवेअर्स. तुम्ही कपड्याच्या दुकानात जाताय तर त्या ठिकाणी जे प्रिंट वगैरे येतं बिल झाल्यानंतर त्याचे सॉफ्टवेअर्स. तुम्ही कुठल्या पण म्हणजे जिथं जिथं मॅन्युअल गोष्टी होत आहेत तर ते जर तुम्ही ऑटोमेट करू शकले, त्याची सॉफ्टवेअर बनवायचं ट्राय करा स्टुडंट्स लाईफमध्ये. आणि याच्यातूनच खूप सारे नवीन इन्व्हेंटर्स फाउंड होत असतात. फेसबुक असंच झालं नाही, त्यांनी कॉलेजमध्ये ते ट्राय केलं आणि त्याला एक्सपांड केलं. ओके, तर 19व्या वर्षी 17व्या वर्षी त्यांनी या सगळ्या गोष्टी सॉफ्टवेअर वगैरे ट्राय केल्या आणि नाव दे आर रिचेस्ट मेंबर्स इन द वर्ल्ड. ओके, तर या सगळ्या गोष्टी असतात. छोट्या छोट्या गोष्टीतनच मोठ्या गोष्टी होत असतात. तर याच्यासाठी तुम्ही या गोष्टी ट्राय करा. अँड डोंट हेजिटेट. म्हणजे हे सगळं करत असताना तुम्हाला प्रॉब्लेम्स येतील, काही लोक असतील पण तुम्हाला, किंवा कुठंतरी तुम्हाला थांबवायचा पण प्रयत्न करतील. बट डोंट हेजिटेट अबाउट दिस.
तुमचे जे प्रयत्न आहेत ते तुम्ही चालू ठेवा. कुठेतरी एक दिवस तो येतो, तो एक दिवस आपलाच असतो, त्या दिवशी आपण प्लेसमेंट होतो आणि आपल्याला हवं त्या गोष्टी आपल्याला मिळतात. तर त्या एका दिवसासाठी तुम्हाला सगळे एफर्ट्स त्याच्यामध्ये टाकायचे असतात. तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामधून ट्राय करा. स्टडी मटेरियल्स सुद्धा मी तुम्हाला सांगितलं कुठून घ्यायचंय, काय करायचंय. व्हिडिओज पण मी तुम्हाला सांगितलं काय प्रेफर करायच्या. याच्यामधनं स्टडीज वगैरे चांगला करा, इंटरव्ह्यूजची तयारी प्रॉपर करा. आणि जिथं पण तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील की सर मी हे करतोय बट माझं होत नाहीये, मला कोडिंग मध्ये प्रॉब्लेम्स येत आहे, मी कुठलं बुक्स प्रेफर करू, मी काय काय केलं पाहिजे, किती तास दिले पाहिजे, तर अशा पद्धतीचे जे तुमचे प्रॉब्लेम स्टेटमेंट असेल किंवा सर माझा मॉक इंटरव्ह्यू घेऊ शकता, तर त्या रिलेटेड सुद्धा गायडन्स मी प्रोव्हाइड करतो. तर मॉक इंटरव्ह्यूज तुम्हाला जर हवे असतील तर ते सुद्धा आपण ट्राय करूयात. सो आय विल शेअर सम डेटा विथ यू की इंटरव्ह्यू कसा द्यायचा आहे, मॉक इंटरव्ह्यू कसं करायचा आहे, किंवा कशा प्रकारे आन्सर्स त्याचे करायचे. तर त्या रिलेटेड सुद्धा तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर feel free to contact with me. I am easily available and reachable on the phone as well, right, or WhatsApp. Okay. तर आय होप यू ऑल हॅव माय नंबर्स विथ यू. तर याच्यामध्ये कधी पण तुम्हाला जर वाटतं की टेक्निकली आपल्याला विचारलं पाहिजे किंवा टेक्निकली विचारायला हवं की काहीतरी आपण अडकतोय, तर त्या ठिकाणी तुम्ही मला विचारू शकता. ओके. तर थांबूयात आज इथं. आय थिंक दिस सेशन हॅज ऑलमोस्ट 1 or 2 hours. थँक्यू.